नशेच्या इंजेक्शनसह गांजा जप्त करत अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मेफेनेटरमाइन सल्फेट इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी स्वतःच्या जवळ बाळगणाऱ्या 2 इसमांना अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी छापा टाकत मुद्देमालासह जेरबंद केलाय। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस गणेश देशमुख हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माईवाडा परिसरातील पृथ्वीराज लॉजच्या पाठीमागे राहत्या घरात 2 इसमांनी मेफेनेटरमाइन सल्फेट इंजेक्शन आणि अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी राहत्या घरात ठेवलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावत त्या राहत्या घराची झडती घेतली असता घरातील वरच्या मजल्यावरील दिवाणशा कप्प्यात मेफेनेटरमाइन सल्फेट इंजेक्शन आणि अंमली पदार्थ गांजा आढळून आल्यानं तेथे उपस्थित असलेल्या 2 इसमांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं शाहरुख मणियार आणि सैजल मणियार अशी सांगितली। तसेच हे घर आमचंच आहे असं सांगितलं। त्यावर संबंधित ठिकाणी आढळून आलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये 3 किलो 310 ग्रॅम वजनाचा आंबट उग्र वासाचा हिरवट रंगाचा ओलसर गांजा आणि मेफेनेटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 7 बाटल्या त्यावर 30 mg मिली असं लिहिलेलं असा एकूण 35,443 रुपये 60 पैसे असा मुद्देमाल विक्री करण्याहेतू राहत्या घरात आरोपी शाहरुख मणियार आणि सैजल मणियार यांनी स्वतःच्या जवळ बाळगला। याबाबत आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। तर ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।